विठ्ठल 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 आवडे हे रूप भोजे सगुण पापार जन सुखावले आपा दृष्टीपुरे ऐसाची तू राही जोडी तुझ पाहे पांडुरंगा. प्रस्तुत कीर्तन सेवक करता घेतलेला अभंग विश्ववंदे संत हृदय सभा देहू गावचे महान साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय स्वतःची आवड व्यक्त करून भगवंताकडे लढीवारपणे मागणी करतात. आवडे हे रूप भोजिरे सगुण. या विनोदी शब्द फार महत्वाचा आहे. आवड, आपली आवड काय आहे आणि शेवटचा शब्द या ठिकाणी तुकोबाराने सांगितला पहिल्या चरणात सुख मला. आता मला प्रश्न असा काय विचारते की महाराज आवड आणि सुख वेगळं असतं का? आपल्याला ज्याच्या आवडते त्याच आपल्याला सुख भेटत असतं ना. मग आवड वेगळं आणि सुख वेगळं असे 2 शब्द वेगवेगळे का केले त्या ठिकाणी तुकोबाराने? तर त्याचं कारण असावे मला सुरुवातही चांगली असावी आणि शेवटही चांगला असावा. म्हणून आवडही चांगली असावी आणि शेवटही चांगलाच व्हावा. म्हणून आवड हे रूप गोजिरे सगुण. अनेकांच्या अनेक आवडी असतात महाराज. काहींना कीर्तन ऐकायला आवडतं, काहींना कीर्तन करायला आवडतं, काहींना गायन करायला आवडतं. प्रत्येकाच्या आवडी या ठिकाणी वेगवेगळ्या येणार. आता कीर्तन करणं आवड वेगळी महाराज आणि अंतकरणापासून करणं वेगळं. आता कीर्तनकारांनी सगळं टिप्स ठेवायला सुरुवात केली. आता इथून काय साध्य करायचं महाराज मला काय माहित नाही. आम्ही किती वेगळं आहोत की आमचं काय आणखी वेगळं त्यामध्ये काही तात्पर्य काय महाराज. आपण ते ठेवतो या ठिकाणी कार्यक्रम माझा त्या ठिकाणी कार्यक्रम कशासाठी करायचं? परमार्थ करायचा तर तो आवडीने करायचा. लोकांना दाखवण्यासाठी काय करण्यात आलं. म्हणून आवड ही फार महत्वाची आहे आणि ती आवड तुकोबारा सांगतात मला भगवंताची आवड आहे. आवडे हे रूप सगुण. अनेक प्रकारच्या आवडी आहे ना. कोणाला कीर्तन आवडतं, कोणाला कीर्तन आवडते म्हणजे तमाशा आवडतो, कोणाला व्यसन आवडतं, काहींना कीर्तन बरोबर करायला आवडतं. आता तुकोबारा सांगतात कीर्तनी वैष्णवीच करी नको तुम्ही बरोबर म्हणजे तो भूमिका ठिकाणी जन्माला येईल असं तुकोबारा सांगतात. म्हणून आपण कीर्तन ऐकत असताना शांत चित्तेने त्या ठिकाणी कीर्तन ऐकावं. म्हणून तुम्हाला सांगता त्या ठिकाणी आवड हे नको. मला भगवंताचं रूप आवडतं महाराज. काय आवडतं तर भगवंताचं रूप पाहिलं तर मला त्या ठिकाणी समाधान भेटतं. पराकार सुखावले. आता आवडीचे अनेक प्रकार मी तुम्हाला सांगितले तरी पण महाराज एक प्रकार सांगतो शास्त्रकार सांगतात म्हणजे गणतीने सांगतात. कन्या वयते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुल निक्षंती निष्ठम म्हणजे मुलगी जी असते चांगल्या चांगली मुलगी जी असते ओळखणार मुलगी जी असते तिला काय आवडतं मला जो आपल्याला म्हणजे पती व्हायचा आहे तिला तिच्याबद्दल काय आवडतं? कन्या रूपम. तिला त्याचा रूप आवडतो. तो कसा दिसायला आहे, किती देखणं आहे, हे गोष्टी हे स्टेज कशी करतो हे मुलीला ते ठिकाणी आवडतं. आईला ते आवडत नाही त्या मुलीच्या. आईला काय आवडतं? माता वित्तम म्हणजे आईला आवडतं तो किती पैशावाला आहे हे आईला आवडतं महाराज. आता वडील जे असतात तो गरीब असला तरी चालेल परंतु लात मागेल तिथं पाणी काढेल अशा अनुषंगाचा त्या ठिकाणी जावई असावा. म्हणून पिता श्रुतम म्हणजे तो जावई जो आहे हा विद्वान असावा. आता जे आपलं कोण असतं जी भावकी असते तो किती विद्वान आहे तो किती पैशावाला आहे याच्याशी त्याला काही घेणं नाही. त्याची परंपरा कशी आहे त्याचं कुठल्या मुळातलं भाव आहे. बांधवा कुल निक्षंती तो कोणत्या मुळातला आहे ही भावकी पाहते. तर मी तिच्या आजूबाजूने एखादी चूक झाली नाही तरी ती आपण काढणार काय कुठे वेळ दिली त्याच्या आजूने असं केलं होतं म्हणजे ही भावकी असते महाराज. भावकी म्हणजे एक तीव्र प्रकार. आता मित्रमंडळी जे असतात मित्रमंडळीला तो नवरा कसा आहे त्याच्याशी घेणं नाही. तो पैशाला त्याच्याशी घेणं नाही. तो विद्वान आहे का मात्र आहे त्याच्याशी घेणं नाही. त्यांना फक्त एकच आवडतं. काय अर्थ काय आहे निष्ठांनी मित्र विचारा म्हणजे आणखी थोडं पुढे जाऊन सांगतो महाराज कोणाची आवड कशी असते का. मग शिकायला निश्चंती
ध्वनी इच्छन्ति पार्थिवा कारणं विचरामिच्छन्ति संधी इच्छन्ति पंडिता. या श्लोकामधून शास्त्रकार सांगतात की कुणाला नाही आवडतं. माशी असते माशीला काय आवडतं महाराज? घाण खायला आवडते. आपल्या शरीरात जखम जर झाली तर ते खायला आवडतं. मग शिका ऋण इच्छन्ति जखमीवर बसायला तिला आवडतं. ध्वनी इच्छन्ति पार्थिवा राजा जो असतो त्याला कर करायला आवडतो, म्हणजे पैसे गोळा करायला वाढायला आवडतो. म्हणूनच एवढं मोठं निवारण भ्रष्टाचार चालेल ना तर काय बसले बरोबर बसता. तर राजा जो असतो त्याला कर आकारायला आवडतो. आता जी नीच क्वालिटी जी असतात ना नीच हा बोलावून इच्छन्ति यांना काय आवडतं? फक्त दुसऱ्यांची लावालावे करायला. भांडणं कशी होती आणि वाद कशी होती, मारणारे कशी होती. नीच हा बोलावून इच्छन्ति. परंतु साधू जे असतात संधी इच्छन्ति पंडिता. पंडिता म्हणजे विद्वान जो असतो, साधू जोडतीचा जो असतो त्याला हे काही आवडत नाही. त्याला फक्त समाज जोडायला आवडतो. त्या ठिकाणी जगाच्या कल्याणात संतांच्या साधू संतांना फक्त जगाचं कल्याण व्हावं असंच त्या ठिकाणी आवडतं. महाराज आपण गण लावतो, पिता लावतो, दिंडी वारी करतो. त्या ठिकाणी पसायदान येतात लोकांना तुमच्या आमच्या झाली नाही, कोणाची आठवण झाली जे फळांची गणपती सांगतो. म्हणजे जे वाईट वृत्तीची जे लोक आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी ते म्हणजे त्यांचं जीवन जे आहे ते सुधारावं ही संतांची विचार आहे. म्हणून तुकोबाने सांगतात आवडे लोक का सांगतात ना आपल्या आवडीला त्या ठिकाणी अधिष्ठान असावं. कोणाचं अधिष्ठान असावं तर ते भगवंताचं अधिष्ठान असावं. तुका म्हणे देव घरीला विठ्ठले. जेव्हा भगवंताचं अधिष्ठान आपल्याला येतं पाहिजे जरा त्यावेळेस आपल्या अंतःकरणातले जे विकार जे आहे ते विकार त्या ठिकाणी नष्ट होत असतात. म्हणजे राम आणि रावण युद्ध झालं आणि युद्ध झाल्यानंतर ज्यावेळी रावण त्या ठिकाणी मरून पडला त्याचा अंत झाला त्यावेळी सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो लक्ष्मणाला. का लक्ष्मणाला झाला? कारण तिची लंका होती. कशाची होती ना? सोन्याची लंका होती. आता एवढं भेटलं आनंद होणार ना. सोन्याची लंका होती. लक्ष्मणाला प्रचंड आनंद झाला. आता बस आपल्याला याच्यावर राज्य करायचं. परंतु दुसऱ्या क्षणाला लक्ष्मणाच्या कानावर बातमी आली प्रभू रामचंद्र विभीषणाला असणार आहे. त्यावेळी त्या लक्ष्मणाने डोक्याला हात मारला, म्हटला अरे दादा तुला कळतंय का काही? एवढं सहाय्यच करून आपण लंका जिंकून घेतली. या लंकेसाठी अनेक राजाने त्या ठिकाणी आक्रमण केले परंतु कोणाला ते शक्य झालं नाही. आता हा रावण काही कमी नव्हता महाराज, हा बळाला होता. कोणाला ती लंका जिंकता आली नाही. आपण जिंकली आणि ती पण जिंकून टाकायची. आपली स्वर्णमय लंका नवे लक्ष्मण रोचते म्हणजे आवडते. स्वर्णमय लंका जी आहे लक्ष्मणाला फार आवडली. त्या ठिकाणी रामचरित्रानुसार लक्ष्मणाला फार आवडली ती. पण प्रभू रामचंद्रांनी जे उत्तर दिलं ते फार महत्वाचं आहे. लक्ष्मण राहायला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र उत्तर देतात आपली स्वर्णमय लंका नवे लक्ष्मण रोचते. लक्ष्मणाला ती लंका आवडते पण प्रभू रामचंद्र सांगतात जननी जन्मभूमी स्वर्गदपी गेलेची. जननी म्हणजे आपली जी माता जी आहे ही आई आणि आपली जन्मभूमी जी आहे ही स्वर्ग सुखापेक्षाही श्रेष्ठ आहे. म्हणून आपण सुरुवातीला सुद्धा बोलून गेलो महाराज की
की आपल्या आवडीला अधिष्ठान असावं. म्हणून तुकोबाराय सांगतात आवडे हे रूप म्हणजे सगुण पाहता लोचन सुखावले. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय सांगतात की भगवंताला पाहिल्यानंतर माझे डोळ्यांना त्या ठिकाणी सुख भेटते. महाराज का सुख भेटते? कारण माझं जे अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान त्या ठिकाणी शाश्वत आहे. म्हणून मी सांगून जाईल महाराज, आपण ज्याचं चिंतन करतो ना त्याचा प्रभाव आपल्याला कळत असतो. तुम्ही विषयाचं चिंतन करा, विषयाचाच प्रभाव त्या ठिकाणी पडल्याशिवाय तुमच्यावर राहणार नाही. तुम्ही भगवंताचं चिंतन करा, भगवंताचा प्रभाव तुमच्यावर पडल्याशिवाय राहणार नाही. चिंतने तत्वता, ज्याचं आपण चिंतन करतो त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. विषयाचं चिंतन केलं तसाच प्रभाव आपल्यावर पडणार. त्यानं काय सांगतात ना तरी विषय कैसे ना तरी विषय कैसे रुंदीचे जल कैसे. म्हणजे मनोपाने सांगतात की हे जे विषय जे आहे हे कसे आहेत तर रुंदीचे जल म्हणजे जे मृगजल असतं ना महाराज, मृगजल काय होतं की ते मृगजल म्हणजे आपल्याला दिसतं पाण्यासारखं परंतु ते पाणी नसतं, ते फास असतं त्या ठिकाणी. हे विषय असे असतात महाराज. आपल्याला असं वाटतं की त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला सुख भेटेल. अनुषंगाने ज्ञानोबांनी एक दृष्टांत दिला का ना तरी मृगे दृश्या पीडिते संभ्रम विचारते मग ठाकून येते तयार म्हणजे तिथपर्यंत पोहोचतात. काय की ज्ञानोबांना सांगतात ना तरी मृगे दृश्या पीडिते. ते हरिण जे असतं हरणाला ते मृगजळ दिसतं म्हणजे त्याला असे तारण लागल्यानंतर त्याला असं वाटतं की ते पाणी आहे म्हणून ते हरिण धावं सुटतं त्या दिशेने. एवढं धावं सुटतं की ज्ञानोबाला सांगतात एका ठिकाणी संभ्रम विचारते हे जला ते खाली पाहत नाही, ते पुढं पाहत असतं पाहण्यामुळं आणि ते त्या ठिकाणी धावं सुटतं. खऱ्या पाण्याला सुद्धा सोडून देते आणि त्या ठिकाणी जाऊन ते गुरु फेकून त्या ठिकाणी मरतं महाराज. म्हणून हे विषय जे आहे हे विषय फार कठीण आहे आणि त्याचं चिंतन केलं की आपल्याला असं वाटतं आपल्याला विषयामध्ये सुख भेटेल. अष्टावक्र मला सांगतात अष्टावक्र गीतेमध्ये अर्जयित्वा अखिलनाथ धोक नात्मोती पुष्कला नाही सर्व पळत्या घेणे अंतरेण सुखी भव. अष्टावक्र सांगताय फार सुंदर सांगतात बरं. तुम्ही भोगासाठी तुमची संपूर्ण संपत्ती खर्च त्या ठिकाणी करा. तुम्हाला सुख भेटेल असं वाटतं परंतु सुख भेटत नाही. संपूर्ण त्या ठिकाणी तुम्ही संपत्ती खर्च करा. असं झालं महाराज आले तर फक्त साडी चोळीसाठी त्या ठिकाणी फुकली महाराज. अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटलेली आहे पाठीमागून. परंतु विषयासाठी तुम्ही कितीही त्या ठिकाणी संपत्ती खर्च करा विषयामध्ये सुख भेटणार नाही. सुख कधी भेटेल नाही सर्व परित्याग घेणं अंतरेण सुखी भव. ज्यावेळी तुम्ही विषयाचा त्याग कराल त्यावेळी तुम्हाला सुख भेटेल. म्हणून ज्या विषयाचं आपण चिंतन करतो त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. आता तुमच्या आणखी लक्षात येण्यासाठी थोडस सरपंच साहेब सोपं करून सांगतो. चिंच असते, चिंच अगदी सोडल्यानंतर अशी ती पिकलेली चिंच थोडी हिरवट चिंच तिचं आपण टरपेलं काढतो त्यामुळे पाणी आलं की नाही. आता चिंच आहे माझ्या हातामध्ये पण आपण तिचं काय केलं चिंतन केलं महाराज आपल्यावर तिचा प्रभाव पडला. आता आंब्याचं सीजन म्हणजे कैऱ्यांचं सीजन आहे. या कैऱ्यांच्या सीजन मध्ये आपण कैरी कापली त्याच्यावर हळदी मीठ वगैरे टाकलं ना अशी पुढे ठेवली तोंडाला पाणी येतं का नाही महाराज. काय केलं फक्त चिंतन केलं पण तरीही पण त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो. म्हणून तुकोबाराय सांगतात माझा आवडीचा विषय माझा चिंतनाचा विषय जो आहे तो पांडुरंग आहे किंवा भगवंत आहे म्हणून माझे डोळे त्या ठिकाणी सुकवतात. आवडे हे भोजिरे सगुण पाहता रोचना सुखावले की त्या भगवंताचं रूप पाहिल्यानंतर मला त्या ठिकाणी सुख भेटलं महाराज. आता सुखाची परिकल्पना सांगत असताना मी सुरुवातीलाही बोलून गेलो महाराज. जर सुरुवात चांगली असेल शाश्वत जर असेल तर तिचा शेवट सुद्धा चांगलाच होत असतो. म्हणजे या ठिकाणी तुकोबाराय सांगतात तुमची आवड जर चांगली असेल तर तुमचं आयुष्य त्या ठिकाणी चांगलं आहे. किंबहुना तुमची भावी पिढी जी आहे ही सात्विक त्या ठिकाणी घडत असते. ज्ञानोबांनी एक दृष्टांत दिला पाहे का आयुष्यात आवडत गर्दी जे सरती जीवित व्हावी त्या औषधातील म्हणे
ज्ञानोबाला सांगतात औषध जे असतं एखादा आजारी पडला ते औषध कसं असतं महाराज गोड असतं का औषध कडू असतं परंतु आपली जीभ जी असते आपली जीभ म्हणते ते औषध कडू आहे म्हणजे ती माझी शत्रू आहे का तसं तुकोबाराय सांगतात जर आपल्याला भगवंताची आवड असेल आपल्याला परमार्थामध्ये त्या ठिकाणी त्रास होईल त्रास नक्की होत असतो महाराज परमार्थामध्ये परंतु त्रास होत असताना सुद्धा शेवट मात्र चांगला झाल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही म्हणून तुकोबाराय सांगतात यासाठी केला होता शेवटचा दिवस गोड होईल आवड जी आहे ती तुकोबाराय सांगतात भगवंताची असावी किंवा भगवंताची आपल्या आवडीला भगवंताचा अधिष्ठान असावं काय झालं रामायणामध्ये महाराज पहिल्यांदा मी तुम्हाला एक श्लोक सांगतो आणि मग विस्तार करतो त्याचा म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल न निर्मिता केल न दुष्टपूर्व न श्रेयते हेममय पुरंदी तथापि तृष्णा रघुनंदनाच्या विनाशिकाने विपरीत बुद्धी विपरीत बुद्धी केव्हा सुटते महाराज हा रामायणाचा प्रसंग आहे मला सांगा महाराज आतापर्यंत शांताराम महाराज तुम्ही कधी ऐकले का एखादा सोन्याचा मुलगा जन्माला आला ऐकले का कधी हे असं वाटतंय का मग शीतलमया म्हणजे ही माये आहे आता मायेचा जो पगड आहे हा मायेचा पगड आहे ईश्वर आहे विश्वव्यापी माया तिने संपूर्ण छाया मग आपण मायेमध्ये गुंतायचं की माया आपल्यामध्ये गुंतते कोण कोण गुंतलं जातो आपण मायेमध्ये गुंतले जातो पण शीतलमयेचं काय झालं महाराज तिला सोन्याचं हार दिसलं तिला त्या ठिकाणी मोह झाला म्हणजे माया सुद्धा त्या मोहामध्ये गुंतली गेली सांगायचं तात्पर्य असं की सोन्याचं हारी नसतं हे आपल्याला माहिती आहे आपण सामान्य आहोत हे आपल्याला सुद्धा माहिती आहे की सोन्याचं हारी असं कधी घडू शकत नाही एखादा पशु पक्षी एखादा प्राणी सोन्याचा आईच्या पोषण म्हणजे आईच्या उदरातून त्या ठिकाणी जन्माला आला असं घडू शकत नाही आपण कधी ऐकलं नाही कधी पाहिलं नाही मग सीतामाईला ते काय खरं वाटलं त्याचं कारण असं आहे विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणून आपल्याला जर विनाशकाली त्या ठिकाणी आपली बुद्धी जर त्या ठिकाणी वाईट मार्गाला जर गेली तर तुकोबाराय मागणी करत असताना सुद्धा अशा पद्धतीने मला दुर्बुद्धी जर सुचली तर काय होईल विनाशकाली म्हणजे त्या ठिकाणी ती माझी बुद्धी विनाशाला त्या ठिकाणी साथ दिल्याशिवाय राहणार नाही किंवा विनाशाच्या बाजूने घेऊन विनाशाच्या दिशेने घेऊन मला त्या ठिकाणी गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून दुर्बुद्धी ही ते मला सदा नको जो नारायणा आता आपण धर्माचा जर विचार केला किंवा बुद्धीचा जर विचार केला तर आता आपण रामायणाचा प्रसंग पाहिला तसा एक महाभारतामध्ये सुद्धा आहे की ज्यावेळी भारतीय युद्ध होणार त्यावेळी धर्मदेवांनी सांगितलं या भगवान श्रीकृष्णाला की म्हटलं देवा आपल्याला काही युद्ध वगैरे करायचं नाही आपलं उदरनिर्वाह पुरतं जरी त्यांनी थोडंसं दिलं तरी आपल्याला पुष्कळ झालं फक्त तुम्ही त्या ठिकाणी मध्यस्थी करा आणि तेवढं आम्हाला थोडस काहीतरी त्या म्हणजे आमच्या उदरनिर्वाहापुरतंच आम्हाला त्या ठिकाणी 5 गावं काय असेल ते तुम्ही त्या ठिकाणी ठरवा म्हणून
भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाकडे आले आणि दुर्योधनाकडे आल्यानंतर दुर्योधनाला सांगितलं, दे दो अगर न्याय तो आधा दो, पर इसमें भी यदि वादा हो तो दे दो केवल 5 ग्राम, रखो अपनी धरती तमाम, हम वही खुशी से खाएंगे, परिजन पर आशीन उठाएंगे. भगवान श्रीकृष्ण सांगतात की तू राजकुमार आहे आणि तू आता राजा होणार आहे. राजाचं कर्तव्य काय असतं, तर न्याय निवाडा करणं आहे. म्हणून जर तुला न्याय जर करायचा असेल तर दे दो न्याय अगर तो आधा दो. जर तुला न्याय जर द्यायचा असेल तर निम्न राजे पांडवांना द्यावा लागेल. परंतु इसमें भी यदि बाधा हो, याच्यामध्ये जर तुला अडचण वाटत असेल तर दे दो केवळ 5 ग्राम, तर मला फक्त 5 ग्राम पांडवांना, हम वही खुशी से खाएंगे. त्याच ठिकाणी आम्ही म्हणजे आनंदाने त्या ठिकाणी उदरनिर्वाह करेल. परिजन पर आसीन खाएंगे, तुम्हाला आम्ही त्रास देण्याचा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करणार नाही. आता दुर्योधन होता, दुर्योधनाची बुद्धी सुद्धा कशी होती, वाईटच बुद्धी होती. दुर्योधनाने भगवंताला सांगितलं, सुचाग्र नाही होत आशानी युद्ध निघून केशवा, हे केशवा अरे 5 गाव काय मागतो मी, सुईच्या म्हणजे सुचाग्र नाही होत आशानी सुईच्या अग्र टोकावर बसेल एवढी माती सुद्धा देणार नाही. 5 गाव कुठे, त्यावेळी दुर्योधन ओबी दे न सका, आशी समाज की लिए न सका, उलट हरि को बांधने चला, जो था असाध्य साधने चला, जब नाश मनुज पर छाता है पहिले वेट मर जावा. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं मला, या दुर्योधनाने हे तर सोळा पांडवांचं म्हणजे पांडवांना 5 गावं ते नाहीच दिले, परंतु सांगितलं सुईच्या आग्र टोकावर बसले एवढं सुद्धा नाही, उलट हरि को बांधने चला. म्हणजे भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी आला होता, तर भगवान श्रीकृष्णाला हा दुर्योधन कैद करायला त्या ठिकाणी लागला. उलट हरि को बांधने चला, जो असाध्य साधने चला. आता भगवंताला बांधणं एवढं सोपं आहे का महाराज? म्हणजे दुर्योधनाला काय त्याचा बाप आला काय तरी भगवंताला बांधता येईल का? बांधता येणार नाही. शास्त्रकार सांगतात, जब नाश मनुज पर छाता आहे, जेव्हा आपला विनाश होणार असतो त्यावेळी पहिले विवेक मर जात आहे. ज्यावेळी आपली विवेक बुद्धी मरते त्यावेळी आपला विनाश त्या ठिकाणी सुरू होत असतो. म्हणून तुकोबाराय सांगतात, आवडे हे रूप, आवड जर कशाची असेल तर भगवंताची असावा, जेणेकरून तुमच्या हातून एकही चुकीचं कार्य घडणार नाही. तिचं असतं आणि त्या ठिकाणी ते प्रार्थना करत असतात. पुढं काय असतं त्यांच्या, काहीच नसतं. हा तर एखादं पिराचं वगैरे आपण त्या ठिकाणी गेलो, त्या ठिकाणी एखादा मुखवटा आपल्याला पाहायला भेटला की कधी पाहायला भेटत नाही. त्या ठिकाणी ते फक्त ते रचलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. म्हणजे मुस्लिम समाज जो आहे, जो दर्गा आहे त्या दर्गाची त्या ठिकाणी उपासना करतात. मुस्लिम समाज जो आहे हा सगुणाची उपासना करत नाही तर निर्गुणाची उपासना त्या ठिकाणी करत असतो. शीख धर्माचा जर आपण विचार केला तर शीख धर्म असा आहे, शीख या शब्दाचा अर्थ काय होतो, शीख या शब्दाचा अर्थ होतो शिष्य. मग शीख धर्मामध्ये गुरु शिष्य परंपरा आहे. अगदी गुरु नानकापासून गुरु गोविंद पर्यंत ते गुरु शिष्य परंपरा म्हणतात. नंतर गुरु गोविंदांनी सांगितलं की आता ग्रंथालाच तुम्ही गुरु त्या ठिकाणी म्हणता. सांगायचं तात्पर्य असं की इतर धर्मामध्ये आपण त्या ठिकाणी सगुणाची उपासना त्या ठिकाणी केली जात नाही, फक्त आपल्या सनातन धर्मामध्येच सगुणाची उपासना त्या ठिकाणी होत असते. म्हणून तुकोबाराय सांगतात, हे जे सगुण रूप जे आहे हे मला एवढं प्रिय आहे, एवढं प्रिय आहे. आणि त्यांनी जर काय होत असेल तर अभंगाच्या पहिल्याच्या आवडे हे रूप
गोजिरे सगुण. कोमलताई तुमचं चरण सुद्धा म्हणजे गायन सुद्धा आवडलं म्हणून टाळ्या वाजवायला. बरोबर, तुम्ही सुंदर या ठिकाणी गायन केलं महाराज. असं गायन करता आलं पाहिजे. ती एक कला आहे महाराज, ती एक तपश्चर्या आहे. ते चांगल्याला साध्य होत नाही केल्यानंतर. म्हणून खरोखर कौतुक करण्यासारखं आहे. आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले. एका साधकाने विचारलं तुकोबरायांना, तुम्ही म्हणता की माझं त्या ठिकाणी मला सुख भेटलं, की भगवंताचं रूप पाहिलं आणि मला सुख भेटलं. पण ज्ञानोबा असे पण सांगतात ना, म्हणून लोकी सुखाची कहाणी ऐकी जे कैसे सुख नित्रा करून इंगळाच्या. या मृत्यू लोकांमध्ये सुख तर सोडा, सुखाची गोष्ट सुद्धा करता येत नाही. मग तुम्ही सांगता सुखावले, तर त्याचं कारण काय आहे? तर त्याचं कारण असं आहे की आमची जी आवड जी आहे ती आवड शाश्वत आहे. आणि प्रत्येक गोष्टीला महाराज, प्रत्येक गोष्टीला अपवाद हा ठरलेला असतो. म्हणून या मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर सुख नाहीच असं म्हणता येणार नाही. जरी मृत्यू लोक सुखाची कामी, तरी ज्ञानोबा सांगता यज्ञाधिक कर्म कीजे मनोहर म्हणती संसारी जिरवीचे. यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीचे मनोहर. या भूतलावर आल्यानंतर सगळं दुःख आहे असं नाहीच. विदुर्गीतीमध्ये सुद्धा महाराज, विदुर महाराजांनी 6 सुख सांगितले त्या ठिकाणी. अर्थगमनित्यम, अर्थगीताचर, प्रियाच भार्या, प्रियवादिनीचर, वशिष्ठ पुत्रा, अर्थकरीच विद्या, षडजीव लोक अशी सुखाने राजन. हे 6 प्रकारचे सुख विदुर नीतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेले आहे. मग महाराज आम्ही का दुःख भोगतो? तर त्याचं कारण असं आहे की आपल्या अंतःकरणामध्ये असलेले विकार, आपल्या अंतःकरणामध्ये असणारा अहंकार, आपल्या अंतःकरणामध्ये असणारा मोह, आपल्या अंतःकरणामध्ये असणारा लोभ आपल्याला त्या ठिकाणी सुखी होऊ देत नाही. त्याच्या थोडस पुढे जाऊन सांगेल की सगळ्यांना एक कीड लागली. आता कीड कुठली कीड लागली? की पितृदोषाची कीड लागली. त्याच्यामुळे आम्ही सुखी होत नाही. पितृदोष त्या ठिकाणी महाराज, आता 4 वेद आहे, 6 शास्त्र आहे, 18 पुराण आहे. या 18 पुराणांचा आपण जर धाटोळा घेतला तर म्हणजे शाश्वत सुख जे असेल किंवा सगळ्याचे दोष जे असेल, सगळ्याचे दोष आहे, हे दोष निवृत्तीचं प्रभावी साधन जर कुठलं असेल तर ते संत वाङ्मय आहे. हे 18 पुराण जे आहे, या 18 पुराणांमध्ये भागवताला महापुराण म्हटलेलं आहे. 18 पुराण माहित आहे का तुम्हाला? ऐका महाराज. मद्वयम, भद्वयम, प्रत्रयम, वचतुष्टम, नालिमा पारणी पुराणांनी पुष्कळ गरुडम विवाच. किती पुराण झाले? पुन्हा मोजा. मत्स्य पुराण, मार्कंडी पुराण, भविष्य पुराण, भागवत पुराण, ब्रह्म पुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्ममय वराह पुराण, वामन पुराण, वायू पुराण, नारद पुराण, लिंग पुराण, पद्म पुराण, अग्नि पुराण, कूर्म पुराण, गरुड पुराण. किती झाले? 17 गरुड पुराण. आता एक मिस झाला, 18 पुराण महाराज या ठिकाणी आपल्याला 18 झाले असतील कुठंतरी मोजण्यात काहीतरी. 18 पुराण ऐका महाराज, त्याच्या वादात पडू नका. माझं इथे 18 पुराण जे आहे, या 18 पुराणांमध्ये भागवताला महापुराण म्हटलेलं आहे. का म्हटलंय? तर त्याचं कारण असं आहे की भागवत हे 10 लक्षणाने युक्त आहे. कुठल्या? अत्र सर्ग विसर्ग स्थान पोषण मुतया, मन्वंतर ईशानुकथा, निरोध मुक्ती आश्रया. या 10 लक्षणाने भागवत पुराण म्हणजे त्या ठिकाणी परिपूर्ण आहे. कुठले? सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, मन्वंतर, उती, ईशानुकथा, निरोध, मुक्ती आणि आश्रय. किती झाले आता? झाले का? 10. हा व्यवस्थित मोजीचा. या 10 म्हणजे 10 लक्षणाने भागवत पुराण युक्त आहे. याच्यामध्ये माझा मुद्दा असा आहे महाराज की याच्यामध्ये मुक्ती हे एक लक्षण सांगितलेलं आहे की आपल्याला जी कीड लागली, साधू संतांनी सुद्धा ते सांगितलं की तुम्ही जर भागवताचं त्या ठिकाणी पारायण जर केलं तर आपला पितृदोष त्या ठिकाणी नष्ट होत असतो. म्हणून भागवत पुराण जे आहे हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. भागवत पुराणाने त्या ठिकाणी आपले जे पितृदोष आहे, तुम्ही त्रिपंडी त्या ठिकाणी करू नका, नारायण बली करू नका, किंवा त्या ठिकाणी काल सर्प जे आहे, हे जे विधी आहे हे फार किचकट आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात योग या विधी विषय थोडा वाढत गेला, आपण दुःख भोगतो. त्याचं कारण हे आहे की आपल्या अंतःकरणाला लागलेली कीड.
म्हणून तुकोबाराय सांगतात आवडे हे रूप भोजिरे सगुण. एकदा तुम्हाला त्याची आवड लागली की तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार नाही. म्हणून तुमची आवड जी आहे ही आवड त्या ठिकाणी शाश्वत पाहिजे किंवा तिला भगवंताचं अधिष्ठान पाहिजे. विठ्ठल महाराज शांताराम महाराज, मी थोडासा एक प्रश्न विचारतो. ऐकताना काही जड नाही ना जात? संस्कृत आल्यामुळे काय होतं नाही तर तुम्ही जाणार लांब झाल्या आणि एका तर ऐका महाराज, सुख आणि दुःख हे भगवंताच्या अनुषंगाने किंवा आपल्या ज्या मार्ग आपण जो मार्ग निवडलेला आहे त्या मार्गातच आपल्याला ते भेटत असतं. जर मार्ग जर चांगला त्या ठिकाणी निवडला तर त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सुख प्राप्त होत असतं. म्हणून या विश्वाचा जर धनी जर कोण असेल, झाडाचे हे पानं हाले त्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय महाराज झाडाचं पान सुद्धा हलत नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात की भगवंताचं अधिष्ठान त्या ठिकाणी असावं. एखादा म्हणेल मी फार विद्वान आहे परंतु भगवंतापेक्षा जास्त नाही महाराज. एखादा म्हणेल की मला सगळं येतं, त्याचा तो जो अहंकार आहे अहंकार क्षणात त्या ठिकाणी नष्ट होतो. म्हणून एक कालिदास नावाचे फार मोठे कवी होऊन गेले महाराज. एवढे विद्वान होते की भोजराजाच्या पदरी त्या ठिकाणी असायचे. त्या कालिदासाची किती विद्वत्ता होती हे सांगतो की एकदा म्हणजे युद्धावरून भोजराजा ते जिंकून आले आणि आल्यानंतर त्या ज्यावेळेस औक्षण करण्यासाठी ती राणी आली. योगायोग असा की त्या हातामधून ते ताट पडलं आणि त्या ताटाचा असा आवाज झाला. आवाज झाल्यानंतर त्या ठिकाणी भोजराजाच्या शेजारी कालिदास होते आणि कालिदासाला भोजराजाने विचारलं, म्हटले कालिदास याच्यावर तुम्ही काव्य करा. हे जे ताट पडले ना हा ठम ठटठम 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 हा जो आवाज निघाला ना याच्यावर काव्य करा. त्यावेळी भोजराजाने सांगितलं, मग कालिदासाने त्या क्षणाला काव्य केलं होतं महाराज. भोजेश भार्या मद विहलायम करच्युतम चंदनम हेम पात्रे सोपान मार्गे प्रकृती शब्दम ठाठम ठटठम ठटठम ठटठम. म्हणजे कळलं असेल तुम्हाला ना. म्हणजे असं ऐकणारे श्रोते चांगला किती बरं वाटतं थोडस. त्यावेळी त्या कालिदासाने सांगितलं की भोजेश भार्या मद विहलायम करच्युतम चंदनम हेम पात्रे. हातामध्ये जे ताट घेऊन आले सोपान मार्गे म्हणजे जिना चढत असताना ती आवाज कळली आणि पडली आणि त्यात आवाज आला ठाठम ठटठम 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 ठा. म्हणजे एवढे विद्वान होते हे कालिदास. आता कालिदासाचा जो प्रसंग सांगायचा तो आता आहे महाराज, ही फक्त विद्वत्ता सांगितली. आता कालिदासाच्या नगरीमध्ये जे लहान लहान मुलं होते ते सुद्धा संस्कृत मध्ये बोलत होते. आता ते सांगायला टाइम नाही महाराज, पण ऐका कालिदास एवढे विद्वान होते हे सांगायचं होतं मला. या कालिदासाने काय केलं की त्याचा एक ग्रंथ अजूनही अपूर्ण आहे, तो ग्रंथच पूर्ण झाला नाही कालिदासाचा. त्या ग्रंथाचं नाव आहे कुमार संभव. हा कालिदासाचा ग्रंथ आहे. त्या कुमार संभव मध्ये ते काय लिहित होते तर त्याच्यामध्ये कार्तिक स्वामींचं त्यांना वर्णन करायचं होतं. म्हणजे भगवान शंकर आणि पार्वती मातेचा जो मुलगा आहे कार्तिक स्वामी त्याबद्दल त्यांना ते लिहायचं होतं त्याच्यामध्ये. मग ते लिहित असताना त्यांनी ग्रंथाला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर या कालिदासाने तिच्यामध्ये जी पार्वती होती तिने भगवान शंकरासाठी जी उपासना केली ती भगवान शंकर बरोबर लग्न करायचं म्हणून जी तपश्चर्या केली त्याचं वर्णन केलं. भगवान शंकर कसे प्रसन्न झाले त्याचं वर्णन केलं. त्यांचा विवाह कसा झाला त्याचं सुद्धा वर्णन केलं आणि विवाहानंतर लग्नाची पहिली रात याचं वर्णन करायला सुरुवात केली. त्यावेळी त्या म्हणजे ते सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान शंकराला सुद्धा राग आला त्याचा. भगवान शंकराने लगेच सरस्वतीला बोलून घेतलं आणि म्हटले कोण हा मूर्ख कोण लिहायला सुरुवात केली. त्यावेळी सरस्वतीने सांगितलं की हे महाकवी आहे, प्रचंड विद्वान आहे. भगवान शंकराने सांगितलं त्याच्याशी मला काय घेणं देणं नाही, यापुढं यांनी एकही शब्द लिहिता कामा नाही याची जबाबदारी तुझ्यावर, सरस्वतीला सांगितलं महाराज. ज्याच वेळी त्या कालिदासाला अर्धांगवायू त्या ठिकाणी झाला. अर्धांगवायू म्हणजे आपल्या मराठीमध्ये काय म्हणतात त्याला पॅरालिसिस. त्याला अर्धांगवायू त्या ठिकाणी झाला. ज्या हाताने लिहित होता महाराज तो हात त्या ठिकाणी निकामी झाला. म्हणून तो ग्रंथ सुद्धा अपूर्ण आहे. कुमार संभव नावाचा जो ग्रंथ आहे तो अपूर्ण आहे. सांगायचं तात्पर्य असेल की भगवंत एकाला समजत असेल मी फार विद्वान आहे म्हणून भगवंताची आपल्याला काय गरज आहे तर तो त्याचा अहंकार आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात आवडे हे रूप उजिरे सगुण
आता हा जो अभंग जो आहे महाराज याची ठेवण कशी केली पाहतो तुकोबाराय. हा अभंग तुकोबारायचा मागणी पर आहे, परंतु ठेवण करत असताना सुरुवातीला तुकोबारायांनी मागणी केली नाही. का केली नाही? शांताराम महाराज तुम्हाला विचारतो मी तुमच्या घरी आलो आणि अंतर्गत तुम्हाला सांगतो की मला 50,000 रुपये त्यांच्याकडे मागायचे. मी तुमच्या घरी आलो, घरी आल्यानंतर मी डायरेक्ट मागतो नाही तुमच्याकडे. तर घरी आल्यानंतर पहिल्यांदा म्हणणार काय शांताराम महाराज तुम्ही एवढ्या वारकऱ्यांना घरी जेवायला घेऊन येता, अहो केवढं मोठं अंतकरण आहे तुमचं, तुम्ही हळू 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 बरोबर काय तुमचा स्वभाव आहे, एवढा राजा स्वभाव की तुम्ही कोणाला नाही म्हणतच नाही हो, एवढा दिलदार स्वभाव, तुम्ही सगळ्यांची त्या ठिकाणी मदत करता. एवढं झाल्यानंतर लगेच शांताराम महाराज आमच्या बहीण आहे या ठिकाणी लगेच सांगणार चहा ठेव. चहा वगैरे झाल्यानंतर महाराज या ठिकाणी लांब आले आमच्याकडे. काय नाही महाराज तुमच्याकडे यासाठी आलो की मला 50,000ची गरज आहे, त्यामुळे तुम्ही नाही म्हणसाल का? नाही म्हणणार नाही, तशीच त्या ठिकाणी झालेली. या आता शांताराम महाराजांची मी स्तुती केली, ही वस्तुस्थिती आहे. खरं रूपाय ते वारकऱ्यांची सेवा करतात, मदत करतात, हा भाग सगळा खरा आहे. परंतु करताना मात्र स्तुती करावी लागली. काय करावी लागली? तर त्याचं कारण असं आहे की मला मागणी करायची होती. म्हणून तुकोबारायांनी सुद्धा या अभंगात पहिल्या चंद्रामध्ये भगवंताची स्तुती केली आणि जी मागणीची केलेली आहे ती मागणी काय केलेली आहे अभंगाच्या दुसऱ्या दृष्टी